नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। काल अचानक ना आम्हाला एका बड्डे पार्टीला जायला लागलं, पण मी भात ऑलरेडी शिजवून ठेवला होता, तो तसाच राहिला। आता एवढ्या शिळ्या भाताचं करणार काय आणि परत कोण खाणार पण नाही, म्हणून मग काय केलं, तो भात घेतला असं थोडं त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडा थोडा मोकळा करून घेतला। कढई तापवली, कढईमध्ये तेल घातलं, तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली। जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बटाट्याचे असे मी स्लाइस करून घेतले होते उभे, ते घालून घेतले। ते एक 2-3 मिनटं परतून घेतले। वरतून थोडंसं मीठ टाकलं, मीठ टाकल्याने काय होतं, बटाटा लवकर तेलामध्ये परतला जातो आणि लवकर शिजला जातो। परत मीठ टाकल्यानंतर परत एक 2-3 मिनटं परतून घेतलं। इथे माझ्याकडे शिमला मिरची होती, मी त्याचे पण असे उभे काप करून घेतले होते, ती घालून घेतली। शिमला मिरची घातल्यानंतर परत एक 2 मिनटं परतून घेतलं चांगलं। शिमला मिरची चांगली शिजली पाहिजे, नाही तर करकर लागते एकदम, मग त्याची चव नाही होईल। तर 4-5 कढीपत्त्याची पाने घातली। थोडीशी ते माझ्याकडे कांदा पात होती म्हणून ती पण घातली। तुम्ही कांदा पण घालू शकता, पण माझ्याकडे कांदा पात होती म्हणून मी सुरुवातीला कांदा नाही घातला। कांदा पात परत घातल्यानंतर परत एक 2-3 मिनटं परतून घेतलं। नंतर जे शेंगदाणे असतात ते घालून घेतले। थोडेसे शेंगदाणे घालायचे, ते दाता खाल्लेली मध्ये मध्ये की एकदम मस्त लागतं चवीला। नंतर याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट आणि हळद घालून घेतली। हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर परत एक 2-3 मिनटं परतून घेतलं। थोडंसं एकदम पाण्याचा शिंपड करून 2 मिनटं ह्या भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्या। भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता जो आपला भात होता तो घालायचा। भात घातल्यानंतर कंटिन्यूस परतत राहायचं, म्हणजे कुठेही असे गाठी राहणार नाही, तो एकदम सुट्टा सुट्टा होईल आणि मसाला पण सगळीकडे जाईल। भात चांगला परतून घेतलेला आहे, तयार झाला आपला फोडणीचा भात। नंतर आता एका प्लेटमध्ये सर्व करायचा। फोडणीचा भात चवीला एकदम मस्त लागतो। आमच्या लहानपणी तर आम्ही टिफिनला पण न्यायचो असं शिळ्या भाताचं फोडणी दिलेला, एकदम चवीला भन्नाट लागतो। नक्की ट्राय करा, घरच्यांना कळणार पण नाही की हा शिळ्या भाताचा केलेला आहे। सोबत दही आणि लोणचं असेल तर मग तर काय, भातच बन गई। इथे माझ्याकडे दही आणि गोड लिंबाचं लोणचे आणि एक बेसनचा लाडू तयार आहे। शिळ्या भाताचा फोडणीचा भात घरच्यांना कळलं पण नाही। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून। धन्यवाद।